आज महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होता, त्यामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांची वर्णी लागली नाही आणि त्यामुळे म्हणून नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला। आपल्यासोबत आमदार नरेंद्र भोंडेकर। भाऊ, काय सांगाल आपण उपनेतेपदाचा जो आहे राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल आपण? हो, मी माझ्या पक्षातून जे पद होता उपनेतापद आणि पूर्व विदर्भ समन्वय पद या दोन्ही पदाचा मी माझ्या पक्षप्रमुखांना राजीनामा पाठवलेला आहे। काय सांगाल, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी काही शब्द दिला होता का की आपल्याला पुढील मंत्रिमंडळात आपण आपलं स्थान राहील आणि ते शब्द त्यांनी पाळला नाही का? आता दिला होता नाही होता ते आता कधीतरी आपण त्याच्यावर बोलूया, परंतु आज तेवढंच खरं आहे की भंडारा जिल्ह्यावरती अन्याय झाला आणि तो मी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना नाराजी आहे आणि त्याच्यामुळून जर समजा उपनेता एवढं मोठं पद असून पक्षाचा पूर्व विदर्भ समन्वय पद असून जर मला समजा न्याय मिळत नसेल तर मला वाटते कुठेतरी तो पद नसलेलं बरं, कारण एवढं मोठं पद असून जर न्याय देता येत नसेल किंवा बिना पदवाल्यांना जर मंत्रिपद मिळत असेल तर मग त्या पदाचं पण काय? म्हणून मी म्हटलं की बा चला ठीक आहे, जर ह्या पदाचा जर समजा पदामुळे न्याय मिळत नसेल किंवा पदाला न्याय मिळत नसेल तर मग तो न ठेवलेला बरा, म्हणून मी तो राजीनामा पाठवून दिलेला आहे। भंडारा जिल्ह्यात पाहायला गेलं तर गेल्या 5 वर्षापासून मंत्रिपदापासून वंचित होता भंडारा जिल्हा। राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो किंवा शिवसेना या महायुतीच्या घटकांना म्हणजे मोठे दिग्गज नेते असताना सुद्धा त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं। काय वाटतं, म्हणजे भंडाऱ्यावर अन्याय झाला की काय? नाही, नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या आमच्या आधीपासूनच मागणी होती की मला नाही मिळालं चालेल, दुसऱ्या मित्रपक्षाला द्या, परंतु भंडारा जिल्ह्याची आम्ही सुरुवातपासून म्हणतो आहे की भंडारा जिल्ह्याला हा बाहेरच्या पालकमंत्री दरवेळेस मिळत असेल तर जिल्ह्याचा विकास कसं होईल, हा अनेक वर्षापासून आमच्या प्रत्येक पक्षात सर्व पक्षाची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे की जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकते। निदान आजपर्यंतचा जर इतिहासामध्ये पाहिला तर ते कधीच पालकमंत्री स्थानिक आम्हाला मिळाला नाही, कधी नागपूरचा, कधी परभणीचा, कधी पुणेचा, असं बाहेरचाच मिळाला आणि म्हणून सगळ्यांची इच्छा असते की स्थानिक पालकमंत्री मिळावं, एवढीच भावना असते आणि ते रास्त आहे, ते काही विषय नाही। आज अधिवेशनाच्या दरम्यान आपण गेले का, म्हणजे माझे मंत्रिमंडळ विस्तार जे होता आज, तर आज आपण तिथं गेले आणि कोणाशी चर्चा केली, नेमकं आपल्याला काय प्रत्युत्तर मिळालं तिथं? नाही, मी तिथं मुद्दाम गेलो नाही आहे, परंतु माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत, परंतु मी काही तिथे जाऊ शकलो नाही। कार्यकर्ते सगळे आले होते, कारण आम्हाला सगळ्यांचा आधी काल फोन आला होता की सगळे कार्यकर्ते घेऊन साहेबांकडे या, सगळे कार्यकर्ते आले होते, पण सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तोच होता, आपलं का होत नाही, म्हणून मग मी म्हटलं कशाला जाऊ मी तिथे हे करायचं, आणि मला वरतूनच होतं का आपल्याला होणार आहे तर, आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा माझा क्लेम होता, कारण मला त्यांनी शब्द दिलं होतं साहेबांनी, आता ह्यावेळेससुद्धा होतं, कारण प्रवेश मी त्याच कंडिशनवरती केलं होतं, पण आता नाही मिळाला तर ठीक आहे, हरकत नाही, परंतु म्हणून मी साधा शिवसैनिक राहीन, पदावर राहण्याचा आता माझी काही मानसिकता नाही आहे, म्हणून मी ते पदाच्या माझ्या शिवसेनेचे जितके पद होते, मग ते पूर्व विदर्भ समन्वयक असेल किंवा उपनेता असेल, ते मी राजीनामा पाठवून दिलेला आहे। पक्षश्रेष्ठीने काय आपल्यासोबत संपर्क साधला का? आपण राजीनामा दिल्यानंतर आपल्या त्याच्यावर काही विचार झाला का? नाही, आता ते सगळे शपथविधी वगैरे कॅबिनेटमध्ये वगैरे आहेत, सध्या तर काही संपर्क कोणी साधला नाही आहे, परंतु नक्कीच बघू आता काय होतं ते, परंतु मी माझ्या एक शिवसैनिक म्हणून मी राहील, प्रामाणिक राहील आणि बघू, वेट अँड वॉच। आपली काय नेमकी मागणी आहे? काही पक्षश्रेष्ठींनी जर आपली ऐकली तर आपली नेमकी काय मागणी राहील त्यांच्याकडे? नाही, माझी काही मागणी नाही आहे, फक्त भंडारा जिल्ह्याला न्याय मिळावा ही माझी सुरुवातीपासून अपेक्षा होती आणि ते झालं नाही म्हणून सगळ्या कार्यकर्त्याची भावना मी ते व्यक्त केलं आहे। नक्कीच। हे होते आमदार नरेंद्र भोंडेकर। रुपेश सपाटे, TVNine मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।